मध्य पूर्वेतल्या दोन देशांमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाला, युद्ध पेटलंय आणि या तणावातून प्रादेशिक त्याचबरोबर जागतिक स्तरावर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याची उत्तरं शोधणं आव्हानात्मक आहे. हे प्रश्न केवळ सैन्य आणि राजकीय नाही आहेत, तर ते मानवतावादी, आर्थिक आणि धार्मिक स्तरावरचे सुद्धा गंभीर प्रश्न आहेत. युद्धाचा विस्तार रोखण्यासाठी आणि मानवतावादी संकट कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र येण्याची गरज आहे. भारतासारख्या देशाला या तटस्थ राहून आपली आर्थिक आणि सामरिक हित रक्षण करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यामुळेच काय करायला हवं, भारतानं याकडे कसं पाहायला हवं, भारताची भूमिका काय, भारतावरचे परिणाम काय, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे या चर्चेत सहभागी होत आहेत. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार निळू दामले सर जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र दिवळाणकर सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचंही स्वागत. आणि निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. मी चर्चेची सुरुवात निळू दामले सरांपासून करणार आहे. सर, आज दोन देश, इराण आणि इस्रायल, हे शक्तिशाली दोन देश जेव्हा एकमेकांना आज भिडलेले आहेत, या युद्धाचा जगावर नेमका काय परिणाम संभवतोय, या सगळ्याचा भारतावर काय परिणाम संभवतोय? बहुतेक सरांपर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. हाच प्रश्न घेऊन मी देवळाणकर सरांना विचारेन. सर, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे याबद्दल? विलासजी, बघा, पहिल्यांदा म्हणजे इस्रायल आणि इराण मधला संघर्ष हा काही नवीन नाहीये. मात्र ह्या दोन्ही देशांनी आजपर्यंत प्रत्यक्ष एकमेकांवरती हल्ला करणं हे टाळलेलं होतं. मागच्या वर्षी इस्रायलकडनं एक हल्ला इराणवरती झाला होता. त्याच्यामध्ये सुलेमान हा हमासचा नेता मारला गेला होता. त्यानंतर मात्र इराण जो आहे, आपल्या काही संघटनांच्या माध्यमातून, विशेष करून आखातामध्ये ज्या खूप सक्रिय आहेत, विशेष करून लेबनन मधली जी हिजबुल्ला असेल, येमेन मधली हुती असेल, किंवा हमास आहे पॅलेस्टाईन मधलं, यांच्या माध्यमातून इस्रायलवरती अटॅक बऱ्याच वेळा केलेले आहेत. मात्र ह्या दोन्ही देशांनी प्रत्यक्ष एकमेकांवरती अटॅक करण्याचं आतापर्यंत टाळलं होतं. मात्र या दोघांच्याही संबंधांमधला हा कालचा जो अटॅक होता, इतका भीषण होता, इतका भयानक होता, आणि ज्याच्या माध्यमातून एक प्रचंड मोठा संदेश हा इस्रायलच्याकडनं इराणला दिला गेलेला आहे की तुम्ही ज्या पद्धतीचे न्यूक्लिअर वेपन्स, मी आपल्याला सांगू इच्छितो की 2015 पासून इराण हा न्यूक्लिअर वेपन्स विकसित करतो आहे. खरं तर इराण हा NPT म्हणजे न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी वरती त्यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यांना कोणत्याही पद्धतीच्या अण्वस्त्रांचा विकास करता येत नाहीये, तरी देखील ते अशा स्वरूपाच्या अण्वस्त्रांचा विकास करतायत. आणि हा जो हल्ला झाला, हा प्रामुख्याने IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी याचा एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये इराण साधारणतः 10 रिचमेंट हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्यामुळे असं झालेलं आहे की हा इस्रायलसाठी एक्झिस्टन्शियल क्रायसिस आहे. आणि त्यामुळे हा जो अटॅक केला गेला, याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. अशा प्रकारचे प्रीएम्प्टिव्ह अटॅक्स यापूर्वी इस्रायलने हमासच्या विरोधात केले. याच अटॅकच्या माध्यमातून अमेरिकेने इराकमध्ये फौजा घुसवलेल्या होत्या. आणि हाच अटॅक, जो प्रीएम्प्टिव्ह अटॅकचं जे तत्व आहे, तेच भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पण वापरलेलं होतं. त्यामुळे याच आधारावरती हा अटॅक केला गेला, जो इराणला न्यूट्रलाइज करण्यासाठी केला गेलेला होता. आता जर तुम्ही भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर स्वाभाविकपणे याचा परिणाम भारतावरती यासाठी पण होणार आहे की आज आखातामध्ये साधारणतः 60 लाख लोक राहतात. या 60 लाख लोकांकडनं प्रतिवर्षी भारतामध्ये येणारा जो निधी आहे, ज्याला फॉरेन रेमिटन्सेस म्हणतो, हा साधारणतः 49 अब्ज एवढा प्रचंड मोठा आहे. ज्या वेळेला आखातामध्ये अशा प्रकारचा क्रायसिस होतो, तेव्हा या सगळ्यांना इव्हॅक्युएट करावं लागतं. आपल्या भारतीयांच्या तिथे अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होतात. भारत आजही आपल्या गरजेच्या 60% ऑइल हे आखातामधनं इम्पोर्ट करतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे संघर्ष होतात, त्या वेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ह्या वाढतात. जर तेलाची किंमत ही $1 जरी वाढली, म्हणजे साधारणतः $65 प्रति बॅरल आजची किंमत असेल, आणि जर ती 67 किंवा $68 जरी झाली, तर प्रतिवर्षी आपल्या तिजोरीवरती पडणारा बोजा हा साधारणतः $1 अब्ज असतो. त्यामुळे स्वाभाविकपणे भारतावरती याचा परिणाम होणं हे स्वाभाविक आहे. दुसरा मुद्दा, भारताच्या दृष्टीने एक सामरिक बॅलन्स पण करावा लागणार आहे, समतोल पण
साधावं लागणार आहे, कारण इराण हा सिव्हिलायझेशनली हिस्टॉरिकली आपला मित्र आहे आणि इस्रायल बरोबर आपली मैत्री अलीकडच्या काळात झालेली, दोन्ही पण आपले मित्र देश आहेत. जरी इराणचा अप्रोच अलीकडच्या काळामध्ये चीनच्या प्रभावाने बदललेला असला तरी भारतासाठी मात्र ही एक प्रकारची कवायत असणार आहे, एक स्ट्रॅटेजिक तारेवरची कसरत म्हणूया खरं तर. आणि खरं तर आपल्याला या सगळ्या कूटनीतीमध्ये आपण कसे पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण निळू दामले सरांना मला हे विचारायचं आहे, खरं तर तुम्ही या युद्धाकडे कसं पाहताय सर, आणि या युद्धाचे भारतावरती थेट परिणाम काय संभवतात? भारतावर थेट परिणाम मला या क्षणी तरी काही दिसत नाही, किमतींचा भाग सोडला तर. परंतु या युद्धाच्या निमित्ताने जे लॉजिक वापरलं जात आहे ते मला कळत नाही. बर, म्हणजे उदाहरणार्थ इस्रायल असं म्हणतंय की आम्ही प्रिएम्प्टिव्ह हल्ला केला. आता इराणमध्ये अण्वस्त्र तयार करतायत, अण्वस्त्र इस्रायलमध्ये सुद्धा आहेत. आता इराण उद्या जर असं म्हणायला लागलं की इस्रायल जी अण्वस्त्र तयार करतायत त्याच्यामुळे आमच्यावर हल्ला होणार आहे, म्हणून आम्ही प्रिएम्प्टिव्ह इस्रायलवर हल्ला करणार, तर तुम्ही काय करणार? भारत पाकिस्तानचा संदर्भ, भारताकडे अण्वस्त्र आहेत, पाकिस्तानकडे सुद्धा अण्वस्त्र आहेत. उद्या पाकिस्तान म्हणेल की बाबा भारत आमच्यावर हल्ला करायची तयारी करते, किंवा हे म्हणतील पाकिस्तान आमच्यावर हल्ला तयार करते, तेव्हा हे जे प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक वगैरे जे प्रकरण आहे ना, हा मला वाटतं सगळा राजकीय खेळ आहे. हे मध्य पूर्वेतलं राजकारण आहे. इस्रायल हा मध्य पूर्वेच्या राजकारणातला अमेरिकेचा हस्तक आहे आणि तिकडलेल्या ह्या सगळ्या ह्याचा राजकारणाचा भाग आहे. मला असं वाटतं की याला काही तात्विक पाठिंबा वगैरे असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे तुमच्याकडे अण्वस्त्र असावीत आणि इतरांकडे का असू नयेत? आता काल हे म्हणाले, कोण, ट्रम्प म्हणाले की इराणकडे शस्त्र असेल तर वी आर नॉट सेफ, ह्यांच्याकडे असल्यानंतर सेफ आहेत का? एकेकाळी ज्यावेळी यांचा मूड बिघडला ट्रम्पचा, त्यांनी आपल्या जनरलला बोलावलं आणि सांगितलं की नॉर्थ कोरियावर बॉम्ब टाक म्हणून. तो म्हणाला असं करता येत नाही. तेव्हा असा विचार करणारा राष्ट्रपती असेल तर त्याच्या हातामध्ये सुद्धा अण्वस्त्र सेफ आहेत का? तर मला वाटतं ही सगळी जी राजकीय भाषा आहे ना, ही माझ्या भाषेत बोलायचं झालं तर ही बलवान लोकांची दादागिरी आहे. सर, एक मुद्दा फक्त त्याच्याबद्दल तुम्ही प्रकाशझोत टाका. याच्या आधी सुद्धा इराकमध्ये कसे जैविक अस्त्र आहेत इथपासूनचा प्रोपोगंडा केला गेला आणि इराकला उद्ध्वस्त केलं सद्दाम हुसेन. पुढं त्याचं काय झालं कोणाला माहीत नाही. पण कालपर्यंत अगदी भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान सुद्धा जे ट्रम्प मानवतावादी आणि काय काय नो वॉर वगैरेची सगळी भाषणं देत होते, त्यांची याबद्दलची जी भूमिका आहे, कालपासूनची जी स्टेटमेंट आहेत, ते सुद्धा संशयास्पद आहेत आणि एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या चिथावणीखोरच आहेत का युद्धाला? नाही, चिथावणीखोर म्हणजे उदाहरणार्थ साधारणपणे डिप्लोमॅटिकली जे शब्द वापरले जात नाहीत. ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय की इराणवर इथून पुढे अधिक ब्रुटल हल्ला होणार आहे. हल्ला ब्रुटल म्हणजे क्रूर हल्ला, हल्ले असतात. तेव्हा चिथावणी तर हा उघडच आहे. आणि ह्या सगळ्या राजकारणामध्ये इस्रायल आणि अमेरिका बरोबर आहे म्हणून ते चाललंय. ज्या क्षणी अमेरिकेचे शस्त्र पाठी जातील किंवा अमेरिकेचा पैसा इस्रायलमध्ये नसेल तर इस्रायलची अवस्था काय होईल? हे राजकारण आहे. हे राजकारण आहे आणि अमेरिका हा एक या राजकारणातला बलवत्तर खेळाडू आहे आणि तो हे सगळे खेळ करतोय. तत्ववित्वाचं राजकारण वगैरे सोडून द्या. एक मुद्दा त्याच्यामध्ये अर्थातच आहे की सगळ्या जगभर आता ज्या राजकारणाने दिशा घेतली की आम्ही सोडता इतरांचं अस्तित्व असू नये. इराणने सुद्धा असं मानणं की इस्रायलचं अस्तित्व असता कामा नये, ही जितकं चूक आहे तितकंच गाझाचं अस्तित्व असता कामा नये, पॅलेस्टाईनचं अस्तित्व असता कामा नये, इराणचं अस्तित्व असता कामा नये. दुसऱ्याचं अस्तित्व संपवणं यावर आधारित जर जग राहणार असेल तर कायम मग बळ गोळा करणं, युद्ध करणं आणि लोकांना मारणं अशी देशांची राजनीती चालेल, जे मला वाटतं फार धोकादायक आहे. अतिशय धोकादायक हे ठरू शकतं. मला आणखीन एक मुद्दा चर्चेत आणायचा आहे, तो म्हणजे या जागतिक दादागिरीला रोखण्यासाठी जी व्यवस्था, ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांचं काय झालं, तो मी शैलेंद्र देवळानकर सरांना विचारतो. पण मी येतो सर तुमच्याकडे. अभय पटवर्धन सरांना विचारायचं आहे. कर्नल अभय पटवर्धन सर, आता जर समजा ह्या दोघांमधले युद्ध अधिक पुढे गेलं, सामरिकदृष्ट्या आपल्याला शस्त्रास्त्र पुरवणारा इस्रायल आहे आणि आपल्याला तेल पुरवणारा चाबार बंदराच्या दृष्टीनं सुद्धा इराण महत्त्वाचा आहे. आपल्या दृष्टीनं या दोघांनी युद्धामध्ये झोकून देणं स्वतःला धोकादायक आहे की आपल्याला काही चिंता करायची गरज नाहीये?
माझं असं मत आहे की आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे. चिंता करायची गरज याच्याकरता नाही आहे की सध्या हे जे युद्ध आहे हे फार काळ चालणार नाही आहे. हे साधारण मॅक्झिमम 10 ते 15 दिवस चालेल जर चाललं तर, हा पण बहुतेक करून हे 3-4 दिवसामध्ये संपेल असा माझा अंदाज आहे. बर दुसरं असं आहे की इस्रायलने इराणच्या कुठल्याही तेल कारखान्यावर हल्ला केलेला नाहीये. त्यांनी त्यांच्या मिलिटरी साईट्सवर हल्ला केला आणि न्यूक्लिअर साईट्सवर हल्ला केला. जसं दामले सरांनी सांगितलं त्याच्याशी माझं मत थोडंसं भिन्न आहे. भिन्न याच्याकरता आहे की पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन आहे, आपल्याकडे आहे, इराणकडे न्यूक्लिअर वेपन आहेत, इस्रायलकडे आहे. पण इराण हा इस्रायलला सारखी धमकी देतो की मी तुला नष्ट करीन, तुला सत्यानाश करीन, मी तुझ्यावर अण्वस्त्र टाकू शकतो. पाकिस्तान आपल्याला धमकी देतो. 1999 मध्ये त्यांनी धमकी दिलेली होती आपल्याला की जर तुम्ही नियंत्रण रेषा क्रॉस केली तर आम्ही तुमच्यावर अण्वस्त्र हल्ला करू. आपण त्यांना कधी म्हटलेलं नाही की आम्ही तुमच्यावर हल्ला करू. आपली हे कधीच हे नव्हती. तसंच अमेरिकेने कधी इराणला म्हटलेलं नाही की आम्ही तुमच्यावर हल्ला करू. त्यांच्या या लोकांची भीती आपल्याला का वाटते? कारण त्या लोकांची मानसिकता जी आहे, त्या क्लॅनची जी मानसिकता आहे की काहीही विचार न करता दुसऱ्याला नष्ट करायचं, ती मानसिकता साधारणपणे चांगल्या लोकांची किंवा सुधारक देशांची नाही आहे. आपली सुद्धा नाही आहे, अमेरिकेची सुद्धा नाही आहे, इतरांची सुद्धा नाही. अमेरिका जी लढली ती आयडिओलॉजिकल वॉर लढलेली आहे, व्हिएतनाममध्ये, उत्तर कोरियामध्ये, सगळीकडे. आपण सुद्धा जे लढलेलो आहे ते पाकिस्तानने आपल्यावर अटॅक केला म्हणून आपण लढलो. आपण पाकिस्तानवर कधीच अटॅक केला नाही. चीनशी आपण लढलो कारण चीनने आपल्यावर अटॅक केला, आपण चीनवर अटॅक केलेला नाहीये. त्यामुळे असं म्हणणं की दोघांच्याकडे अण्वस्त्र असताना एकाने म्हणणं की तुझ्याकडे काय तर माझ्याकडे का नसावी किंवा त्याच्याकडे का असावी, हे निरर्थक आहे. कारण त्या माणसाची मानसिकता काय आहे, तो हे अण्वस्त्र कशा प्रकारे वापरू शकतो हे महत्वाचं आहे. जसा सौदी हुतीने येमेन मधनं इस्रायलवर मिसाईल टाकलं होतं जे त्याच्या तेल अवीवच्या विमानतळापर्यंत गेलो होतं. आता हा विचार करा की 3000 किलोमीटर मिसाईल गेलेला आहे, तिथे पोहोचलेला आहे इस्रायलमध्ये. असंच जर एखादं मिसाईल, अण्वस्त्र मिसाईल इराण मधनं निघाला 3-4 मिसाईल आणि त्याच्यापैकी एक जरी त्याच्यावर पडलं इस्रायलवर, जो आपल्या मुंबई सारखा किंवा अर्ध्या महाराष्ट्र इतका देश आहे, तर त्या देशाचं काय होईल? त्यामुळे त्यांना सुरक्षा करणं भाग आहे असं त्यांना विचार करता येत नाही. कारण ते लोक बुद्ध नाही आहेत, ते लोक हिंदू नाही आहेत, ते लोक देवाला मानत नाहीत, ते लोक फक्त स्वतःचा विचार करतात, स्वतःला बलवान बनवतात. आम्ही जगलं पाहिजे, तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही नीटपणे जगा, तर आम्ही तुम्हाला जगू देऊ, अन्यथा जगू देणार नाही, ही त्यांची मानसिकता आहे. खरंय, हे मानसिकता आहे असं तुम्ही म्हणताय. पण मानसिकता ही सुद्धा आहे सर. मी मानसिकतेच्या बद्दल मला विचारायचं आहे देवळानकर सरांना. मानसिकता निळू दामले सर म्हणाले तसं दादागिरीची सुद्धा आहे. आम्ही ठरवू ते, आम्ही म्हणू तिथं युद्ध, आम्ही म्हणू तो विलन, आम्ही म्हणू ते, हे सगळं. मग ही जी जागतिक दादागिरीची मानसिकता आहे, त्या मानसिकतेला जागतिक पटलावरती अशी जे संयुक्त राष्ट्र असेल किंवा विविध संस्था आहेत, त्या संस्था इतक्या निष्प्रभ झालेत का की त्या कुणाला थांबवू शकत नाहीयेत? आता मी थोडा हस्तक्षेप करतो. प्लीज सर, प्लीज. मानसिकतेचा मुद्दा आहे. अमेरिका ही लोकशाही आहे, फ्रान्स ही लोकशाही होती. अमेरिका आणि फ्रान्सनी कोरियामध्ये काय केलं? अमेरिका आणि फ्रान्सनी व्हिएतनाममध्ये काय केलं? अमेरिका आणि फ्रान्सनी कंबोडिया, लाओसमध्ये काय केलं? तेव्हा दुसऱ्यावर दादागिरी करून संपवण्याचा विचार हा कुठल्याही बाजूने येऊ शकतो. तो धर्माच्या बाजूने येतो, तो कम्युनिझमच्या बाजूने येतो, तो बाजारवादाच्या बाजूने येतो, तो कुठल्याही बाजूने येतो. एखाद्या धर्माच्या किंवा एका विचाराच्या पाठी लपण्यात अर्थ नाही. मला असं दिसतं की हे सगळं शक्तीचं राजकारण आहे. हे आता इराणचं चुकलंय की नाही आहे ना. इराण ज्या पद्धतीने वागतं ते चूक आहे, पण जगातले शेकडो देश हे करतायत उद्योग, आज शेकडो देश करतायत. तर इराणने इस्रायलचं अस्तित्व अमान्य करणं ही चूक आहे. इस्रायलचं अस्तित्व तुम्ही मान्य केलं पाहिजे, इस्रायल बरोबर राहायला तुम्हाला शिकायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण तुम्हाला सुद्धा इतर लोकांच्या बरोबर राहायचं की नाही शिकायला पाहिजे. आता शिकले तर जर्मनी काय होता हिटलरच्या आधी? एक जगातला आपण म्हणू लोकशाही आणि समृद्ध देश होता. काय जर्मनी वागला? रशिया आज कसं वागते?
रशिया ज्या रीतीने आता युक्रेनमध्ये घुसले त्याला तुम्ही काय कारण देणार सांगा ना तुम्ही मला. तर मला असं वाटतं की ही अशी एक प्रवृत्ती दिसते. सामान्यतः माणसं मोठी होतात, देश मोठे होतात आणि मग आक्रमक जसजशी शक्ती गोळा व्हायला लागते तसतसे आक्रमक होतात. तोही एक मुद्दा याच्यामध्ये गुंतलेला आहे असं मला वाटतं. निश्चितच सर, पण ही आक्रमक होत असेल, विस्तारवादी भूमिका असेल, दादागिरीची भूमिका असेल, तर त्या दादागिरीच्या भूमिकेला कुठेतरी वचक लावणं, चाप लावणं, त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या संस्था निर्माण केल्या त्या इतक्या निष्प्रभ झाल्यात का की आता त्यांचं कोणी ऐकेन असं झालंय? देवळानकर सर. विलासजी, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे कन्फ्लिक्ट झोन्स हे आता तुम्हाला ठिकठिकाणी जागतिक राजकारणामध्ये उभरताना दिसत आहेत. एकीकडे रशिया युक्रेनचं संघर्ष चालू आहे, इकडे इराण इस्रायलचा चालू आहे, उद्या चायना तैवानवरती अटॅक करू शकतो, उद्या युरोपमधला आणखीन एखादा संघर्ष सुरू होऊ शकतो. मला असं वाटतं की आता प्रत्येक राष्ट्र हे इतकं जास्त आत्मकेंद्री बनलंय, प्रत्येक जण आम्ही फर्स्ट या दृष्टिकोनातून विचार करायला लागलाय. आणि ही जी परिस्थिती आहे ही प्रामुख्याने पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्या दरम्यान जी जागतिक परिस्थिती होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांचा प्रभाव हा पूर्णपणे नगण्य होता. जसं राष्ट्रसंघ होता पण त्याचा प्रभाव अजिबात नव्हता. आणि त्यावेळेला प्रत्येक राष्ट्र आपल्या मनाला येईल तसं वागत होतं. त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीच्या त्यांच्या हितसंबंधांना, महत्वाकांक्षांवरती कोणत्याही प्रकारचा अंकुश नव्हता. आणि म्हणूनच त्याच्यातनं हिटलर जन्माला आला, मुसोलिनी जन्माला आला आणि दुसरं महायुद्ध घडलं. आज सेम प्रकार तुम्हाला घडताना दिसतोय. कोणतंही एक राष्ट्र तयार होते ते दुसऱ्या राष्ट्रावरती अटॅक करत आहे. आणि जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला याच्यामध्ये युनायटेड नेशनची काय भूमिका? एक साधे रिझोल्युशन पास करण्याशिवाय युनायटेड नेशन कसली भूमिका बजावू शकत नाहीये. G7 असेल, G20 असेल, या अनेक आंतरराष्ट्रीय संस्था संघटना यांचा प्रभाव दिवसागणिक कमी होताना राष्ट्र परत एकदा बलवान होताना दिसत आहेत. आणि हे अत्यंत धोक्याचं आहे. याच्यातनं अराजकतेकडे आपण जातो आहोत. त्यामुळे उद्या जर चीनने तैवानवरती अटॅक केला तर चीनवरती कंट्रोल कोण करणार? त्यामुळे छोट्या राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा, छोट्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. त्यामुळे एकूणच जागतिक परिस्थिती जी आहे ती अराजकतेच्या दिशेने जात असल्यामुळे याचं मेन कारण जे आहे ते म्हणजे जो मल्टीलॅटरलिझम दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित झाला होता, ज्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या देशांच्या अतिरेकी महत्वाकांक्षांवरती अंकुश ठेवला गेला होता, तो मल्टीलॅटरलिझम आता पोस्ट कोरोना फेजमध्ये पूर्णपणे लॅप झालेला आपल्याला दिसतोय. प्रत्येक राष्ट्र स्वतःविषयी विचार करतोय आणि त्यामुळे कोणीही अशा स्वरूपाने तयार नाहीये इतर राष्ट्रांच्या हितसंबंधांचा विचार करायला. आणि त्यामुळे मोठ्या राष्ट्रांचं फावतं आहे, ज्याचा उल्लेख आता निळू दामले सरांनी केला होता. अनेक राष्ट्रांची दादागिरी प्रचंड वाढते कारण त्यांच्यावर अंकुश ठेवणाऱ्या कोणत्या संघटना नाहीयेत. त्यामुळे हा एक कन्फ्लिक्ट झोन दिसतो. दुसरा मिडल ईस्ट मध्ये झालाय, तिसरा एशिया पॅसिफिक मध्ये तयार झाला. तर तुम्हाला कौतुक वाटायला नको, नवल वाटायला नको, कारण अशा प्रकारचा संघर्ष येत्या काळामध्ये अनेक स्तरांवरती तुम्हाला वाढताना दिसणार आहे, जोपर्यंत या बहुराष्ट्रीय संघटना सक्षम होत नाही आणि अंकुश ठेवत नाही. मग सर यातनं प्रश्न हा निर्माण होतो, दामले सर मला तुम्हाला विचारायचं आहे की या युद्धामध्ये आता बाकीचे जर देश गल्फ कंट्रीजमधले उतरले, इराणच्या बाजूने आज अनेकांनी स्टेटमेंट दिलेत, स्टेटमेंटच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष जर त्यांनी सहभाग घेतला, तुम्हाला असं वाटतं की एका मोठ्या संकटाकडे, महायुद्धाकडे जगाची वाटचाल चालू आहे का, किंवा आपण त्या उंबरठ्याच्या दिशेने चाललोय असं तुम्हाला वाटतं का? एकूण सगळे जर बिंदू जोडले आपण तर. हे बघा, आता देवळानकर जे म्हणत होते ना, पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्स झालं, दुसऱ्या महायुद्धानंतर युनायटेड नेशन्स झालं. लीग ऑफ नेशन्स मध्ये ते देश होते तेच एकत्र होऊन दुसऱ्यांवर हल्ला करत होते. दुसऱ्या महायुद्धानंतर युनायटेड नेशन्स मधले ते देश असतात तेच एकत्र होऊन तिसऱ्या देशावर हल्ला करतात. आता सुद्धा युनायटेड नेशन्स मध्ये सुद्धा एक देशांचा गट दुसऱ्या देशावर हल्ला करत असतो. तेव्हा हे जे युनायटेड नेशन्स वगैरे आहे ना, हे एका परीने आपण ना टॉकिंग शॉप आहे. हे काथ्या कुटण्याचा एक उद्योग आहे आणि तो साधारणपणे मोठे देश आपल्या स्वार्थासाठी वापरत असतात. माझ्या दृष्टीने निरर्थक आहे. गोष्टी करायला हरकत नाही पण निरर्थक आहे. आता दुसरा मुद्दा तुम्ही सांगितलात की या जगाचं आता पुढलं स्वरूप काय होणार आहे. एक बघा, मला असं दिसतंय की ही युद्ध सबंध जगभर पसरतील असं न करता ही अशी ह्या बाजूला त्या बाजूला त्या बाजूला अशी युद्ध करतील. याचं कारण अमेरिका, इस्रायल, युरोपमधले बहुतेक देश, या देशांचा पाया हा सुद्धा शस्त्र आहे. अमेरिकेतल्या इकॉनॉमीचा सर्वात मोठा भाग शस्त्र असा आहे, जसं पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे. आता गंमत अशी आहे की या देशांना लढाई नाही केली तर या लोकांना जगता येणार नाही. हे तुम्हाला आम्हाला मामा बनवतात,
की शांतता जागतिक वगैरे खोटं असतं, मानवता हे सगळं खोटं असतं. आपली शक्ती वाढवण्यासाठी शस्त्रांचा वापर आणि त्यासाठी लढाया असे सर्व लोक करतात आणि गटबाजी असते. म्हणजे उदाहरणार्थ इथले तुमच्या हे जे लोक आहेत आता म्हणजे असं म्हणतात की इस्लामिक देश आहेत वगैरे, हे सगळे कतार सौदी हे सगळे गप्प आहेत. का गप्प आहेत? कारण अमेरिकेने राजकारण करून या लोकांना बाजूला काढून ठेवलंय. जॉर्डन कधी बोलत नाही, इजिप्त कधी बोलत नाही, गप्प असतात ते. याचं कारण काय? कोणाला तरी एकाला बाजूला काढायचं आणि धोपटायचं, असं राजकारण आहे. आता एकदा गाझाला काढलं, धोपटून वाट लावली, आता इराणला धोपटणार आणि त्यासाठी सगळे लोक एकत्र असतात, ज्याचा फायदा सौदी, कतार, अमिराती, बहारीन हे सगळे श्रीमंत देश घेतात. अमेरिकेबरोबर राहून अमेरिकेकडून पैसा, अमेरिकेत पैसा गुंतवायचा, हे सगळं राजकारण आहे. आणि मला असं दिसतं की हे पुन्हा एकदा हे बळाचं राजकारण आहे. आणि भारतासारख्या देशाची गडबड का होते? कारण भारत हा देश त्या अर्थाने बलवान नाही, भारताची ताकद नाही, भारत युद्ध खेळू शकत नाही. अमेरिकेकडे पैसा आहे म्हणून मस्ती आहे. उद्या जर काही झालं आणि यांची मस्ती, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ही इस्रायलची सगळी मस्ती आहे ना, ही सगळी मस्ती अमेरिकेतून मिळणाऱ्या 5, 10, 20, 25 बिलियन डॉलर्सवर आहे. ही मस्ती केवळ अमेरिकेची नाहीये सर, तिकडे चीनची पण तशीच मस्ती चालू आहे आणि रशियाची सुद्धा. म्हणजे ही अंतर्गत स्पर्धा सुद्धा आहे. अगदी थोडक्यात सर, ह्या पॉवर आहे. म्हणजे तिकडे चीनला ते उद्योग करायचे आहेत, तिकडे रशियाला तो उद्योग करायचा आहे. दुसऱ्या महायुद्धात चीन आणि रशिया मिळून एकत्र होते, नंतर कोरियामध्ये ते एकमेकांपासून बाजूला झाले. मी तुम्हाला सांगतो, मानवाची प्रगती निदान मोठ्या देशात तरी ही मानवतेकडे झाल्यासारखी मला दिसत नाही. फक्त लबाडी करताना, दादागिरी करताना भाषा वेगवेगळी वापरायचं लोकांना तंत्र अवगत झालेलं आहे. खरंय, शब्दाचा खेळ केला जातोय, पण शब्दाच्या खेळात आणि ताकदीच्या पॉवरच्या या राजकारणामध्ये सामान्यांचे किती बळी जात आहेत हे मोजू सुद्धा शकत नाहीये. आज गाझात काय झालं, त्याच्या आधी इस्रायलमध्ये काय झालं, आणि नंतर इराक आहे, आज इराण आहे, अफगाणिस्तान आहे. कितीतरी माणसं मारली गेली, उद्ध्वस्त झाली संसारं आणि घरं, हे सुद्धा आपण बघितलं. देशची देश उद्ध्वस्त झाली. हे इथलं वास्तव आहे, पॉवर पॉलिटिक्स आहे. हे आपण समजून घेतलं आपल्या मान्यवर पाहुण्यांकडून. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. प्रेक्षकांचं काय मत आहे याच्याबद्दलचं ते सुद्धा आपण जाणून घेऊया. आज बडे मुद्देच्या माध्यमातून प्रश्न आपण विचारला होता, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 75% लोकांना वाटतंय होय आपण त्या दिशेनं जातोय, तर 25% लोकांना नाही असं वाटतंय. पण कुठलं युद्ध हे परवडणारं नाही. युद्ध केवळ माणसं मारतं. कदाचित त्याच्यातून कुणाचा विजय होत असला तरी मानवता मरत असते, हेही तितकंच खरं. पण तिचं पडलंय कुणाला, हाही सवाल. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. उद्या नव्या मुद्द्यासह